त्यातर्फे दुबई परत एकदा स्वागत. म्हणजे अरबी भाषेमध्ये अहलन व सहलन नुरहिब बिकुम. माझं नाव आहे श्रीपाद गोखले. 1962 साली मी इंजिनियर झालो आणि 6 महिन्याच्या दुबईला आलो. गदी माडगुळकरांचे जो आला तो रमला हे शब्द दुबईच्या बाबतीत अतिशय सार्थ आहेत. आता माझंच बघा, 48 वर्ष दुबईत राहिल्यानंतर सुद्धा माझा अजून परत जायचा पत्ता नाही. एक छंद म्हणून अरबी भाषेचा मी अनेक वर्ष अभ्यास केला, पण अरबी भाषेचा तज्ज्ञ विज्ञ असण्याचा माझा अजिबात दावा नाही आहे. दावा शब्द मुद्दामच वापरला, कारण हा एक अरबी शब्द आहे. असे शेकडो अरबी शब्द हे मराठीमध्ये सौख्य बरे नांदत आहेत, पण ह्याच्याविषयी नंतर बोलूया. साहित्य आणि भाषा हे तुमच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यामुळे ह्या अरबी देशात आल्यानंतर अरबी भाषा कशी आहे, तिची जडणघडण कशी आहे याविषयी तुम्हाला जिज्ञासा असेल अशी मला खात्री आहे. आणि म्हणूनच मराठी भाषेच्या पार्श्वभूमीवर अरबी भाषेची काय स्वभाव वैशिष्ट्य आहे ते सांगायचा मी प्रयत्न करणार आहे. अर्थात वेळेचं बंधन आहेच. सगळ्यात आधी हे सांगितलं पाहिजे की अरबी ही एक अतिशय प्राचीन आणि समृद्ध अशी भाषा आहे. ख्रिस्तपूर्व काळात सुद्धा अरबी भाषेमध्ये महत्त्वाचे लिखाण झालेलं आहे. या भाषेमध्ये अफाट शब्दसंपत्ती आहे. जगातल्या 21 देशामध्ये अरबी भाषा बोलली जाते. मराठी भाषा बोलणारे जगात साधारण 10 कोटी लोक आहेत, तर अरबी भाषा बोलणारे 34 कोटी लोक आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ज्या 6 अधिकृत भाषा आहेत त्यांच्यापैकी अरबी ही आहे. मराठी ही इंडो युरोपियन भाषांचा जो समुदाय आहे त्याचा भाग आहे, आणि अरबी भाषा ही सेमेटिक भाषांचा जो गट आहे त्या गटातली भाषा आहे. म्हणजे ज्यू लोकांची हिब्रू भाषा ही सुद्धा त्याच गटातली. त्याच्यामुळे अरबी भाषेचं व्याकरण आणि वाक्यरचना ही मराठीपेक्षा अगदी वेगळी आहे. उदाहरणार्थ मराठीत आपण म्हणतो मी पुस्तक वाचले, म्हणजे आधी कर्ता मग कर्म आणि मग क्रियापद असा आपला क्रम असतो. अरबीमध्येच म्हणायचं झालं तर खरात वल किताब म्हणजे वाचले मी पुस्तक, आधी क्रियापद नंतर कर्ता आणि मग कर्म असं त्यांच्याकडचा क्रम असतो. अर्थात मराठीत सुद्धा वाचले मी पुस्तक असं म्हटलं तर आपल्या अर्थ लक्षात येईल, पण ते कानाला बरोबर वाटणार नाही. मराठीमध्ये आपण जोडाक्षर भरपूर वापरतो, पण अरबी भाषेमध्ये जोडाक्षरही अजिबात वापरली जात नाही. जोडाक्षरांचं त्यांना वावडे असं म्हणायला पाहिजे. आपल्या मराठीमध्ये 37 मुळाक्षर आहेत, तसे अरबी भाषेमध्ये 28 आहेत. पण दोन्ही भाषांचा उगम वेगळा असल्यामुळे अरबी भाषेची मुळाक्षर आहे त्यातली बरीचशी आपल्या भाषेमध्ये आढळत नाही. आता मराठीमध्ये उदाहरणार्थ 2 श आहेत. एक शहामृगातला श, दुसरा बाबूजी म्हणजे सुधीर फडक्यांचा अतिशय आवडता असा पोटफोड्या श. अरबीमध्ये सुद्धा अशा 2 अक्षरांच्या जोड्या आहेत. उदाहरणार्थ त्यांच्याकडे 2 ह आहेत. एक साधा ह आणि दुसरा ह. मोहम्मद या शब्दामध्ये हा दुसरा ह वापरलेला असतो. तसंच त्यांच्याकडे 2 क आहेत. एक क आणि दुसरा क. 2 स आहेत. एक साधा स आणि दुसरा सापाची सळसळ कशी असते तसा स. दच्या जवळपास त्यांच्याकडे 3 अक्षर आहेत. एक द आणि दुसरा द आणि तिसरा द. हा शेवटचा उच्चार जो आहे तो जगातल्या इतर कुठच्याही भाषेमध्ये नाही आहे. म्हणून अरबी लोक हे स्वतःला मोठ्या अभिमानाने दादचे पुत्र असं म्हणून घेतात. ह्या दुहेरी किंवा तिहेरी अक्षरांची समजा अदलाबदल झाली तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. उदाहरणार्थ र क द म्हणजे तो स्तब्ध राहिला.
रखद म्हणजे तू धावला, रखद म्हणजे तू झोपी गेला. मराठीत बाराखडी ही अर्थात 12 स्वरांची असते. म्हणजे उदाहरणार्थ क ची बाराखडी म्हणायची झाली तर कक्का किक्की कुक्कू के कै को कौ कम कहा. अरे वा, मला अजून येते. अरबीमध्ये बाराखडीच्या ऐवजी नवखडी असते. कारण के, को आणि कहा हे उच्चारच अरबी भाषेमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या भाषेतले के किंवा ने हे समजा अरबीत लिहायचे झाले तर ते की किंवा नी असे लिहायला लागतात. तसंच दुसऱ्या भाषेतले को किंवा नो हे हे अरबीत लिहायचे झाले तर ते कू किंवा नू असे लिहायला लागतात. कारण या भाषेमध्ये ए आणि ओ हे उच्चारच नाही आहेत. आणखीन एक विस्मयाची गोष्ट अशी आहे की या संबंध भाषेमध्ये प आणि ग ही मुळाक्षरच नाही आहे. त्याच्यामुळे परत दुसऱ्या भाषेतलं प मराठीत लिहायचं अरबीत लिहायचं झालं तर त्याच्याऐवजी ब हे अक्षर वापरलं जातं. तसंच ग ह्याच्याऐवजी क हे अक्षर वापरलं जातं. या सगळ्या विवेचनावरून तुमच्या लक्षात आलं असेल की दुसऱ्या भाषेतले शब्द, विशिष्ट नावं ही जेव्हा अरबीमध्ये लिहायला लागतात, उदाहरणार्थ व्हिजिटिंग कार्ड ठेवती, तेव्हा त्यांच्यामध्ये आश्चर्यकारक असे बदल घडून येतात. ए आणि ओ हे उच्चारच अरबी भाषेत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की मराठी लोकांमध्ये एकारांत आडनावांचा सुळसुळाट असतो. एक उदाहरण तुमच्या समोरच उभं आहे. समजा माझं आडनाव हे अरबीत लिहायचं झालं तर त्याची उपपत्ती अशी होईल. अरबी भाषेत ग नाही, त्याच्यामुळे त्याच्याऐवजी क वापरायला लागेल. त्याच्यामुळे गोखलेमधल्या गोचा को होईल. परत ओ असा उच्चार त्यांच्याकडे नाही आहे म्हणून कोचा कू होईल. म्हणजे इतिहासामध्ये जसा ध चा मा झाला होता तसा इथे गोचा कू होईल. ख चा खच राहील. ले असं उच्चार त्यांच्याकडे नसल्यामुळे त्याचा ली होईल. म्हणजे माझं अरबीमधलं नाव झालं कू ख ली. जमेची बाजू एवढीच आहे की मराठीमध्ये गोखले या शब्दाला त्याचा काय अर्थ नाही, पण अरबीमधलं माझं आडनाव जे आहे ते अर्थपूर्ण आहे. कारण कू ख ली याचा अरबीमधला अर्थ आहे माझी झोपडी. आपले गणपती बाप्पाचं समजा नाव अरबीमध्ये लिहायचं झालं तर ते क न ब ती बाप्पा असं होईल. प्रेस्कॉटचं इंग्रजी माणसाचं नाव समजा अरबीत लिहायचं झालं तर ब ली स कूत एवढी त्याची दुर्दशा होईल. मराठी भाषेची कठीण व्यंजनं आहेत ट ठ ड ढ न, ती अरबी भाषेत नाही आहे. अरबी भाषा अतिशय सौम्य आहे. त्याच्यामुळे हातोड्याचा आवाज हा मला ठक ठक असा वाटतो, पण अरबी माणसाला तोच आवाज तख तख आहे असा वाटतो. अरबी आणि मराठीमध्ये आणखीन एक मूलभूत फरक आहे. जर लक्ष देऊ नाही का, कारण हा एक अजब प्रकार आहे. एखाद्या अमराठी माणसाला, म्हणजे ज्याला मराठी अजिबात येत नाही अशा माणसाला, समजा आपण मराठी मुळाक्षरांचे उच्चार शिकवले आणि त्याला देवनागरी लिपी शिकवली तर त्याला मराठी मजकूर हा अस्खलितपणे वाचता येईल. म्हणजे त्याला अर्थच म्हणून नाही, पण वाचेल तो घडाघडा. अरबीमध्ये ह्याच्या नेमकी उलट परिस्थिती आहे. कारण अरबी भाषेत ह्रस्वचे सगळे उच्चार आहेत, अ ई आणि उ, हे लिहिताना वगळण्याची पद्धत आहे. म्हणजे ते लिहिले जात नाहीत. वास्तविक उच्चार लिहिण्याकरता त्यांच्याकडे चिन्ह आहे. त्यांना फथा, कसरा आणि दम्मा अशी नाव आहेत. परंतु ती चिन्ह फक्त प्राथमिक शाळेच्या पुस्तकामध्येच लिहिली जातात. एरवी तुम्ही कुठचंही पुस्तक घ्या, मासिक घ्या, वर्तमानपत्र घ्या, कुठचे कायदेशीर कागदपत्र घ्या, त्यांच्यामध्ये ही चिन्ह वापरली जात नाही. ह्याचाच अर्थ की अरबीमध्ये एखादा शब्द वाचायचा असला तर नुसती लिपी होऊन चालणार नाही, तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ पण ठाऊक असायला पाहिजे. म्हणजे एक उदाहरण देतो. अशी कल्पना करूया की इजिप्त देशात एका गावामध्ये एक मनुष्य राहतोय. असं त्याची मातृभाषा अरबी आहे. त्याला अरबी भाषा उत्तम प्रकारे लिहिता वाचता पण येते. परंतु त्याने आयुष्यात कधीही दुबई हे नाव ऐकलेलं नाही.
दुबाई म्हणजे काळी का गोरी हे जरा माहिती नाही. अशा माणसाला समजा तुम्ही दुबई असं नाव लिहिली पाटी दाखवली, जशी इथं दुबई एअरपोर्टमध्ये आहे किंवा शहरात सगळीकडे लिहिलेली आहे, तर त्या अरबी माणसाला ते नाव वाचता येणार नाही. याचं कारण म्हणजे सगळे ऱ्हस्व स्वर वगळल्यामुळे तो लिहिलेला शब्द जो आहे तो दबई आहे का दिबई आहे का दुबई आहे का दबी आहे का दिबी आहे का दुबी आहे, यांच्यात नेमका कोणता आहे हे त्याला ठरवता येणार नाही. म्हणजे गंमत बघा की त्या माणसाची मातृभाषा अरबी आहे, त्याला अरबी भाषा उत्तम लिहिता वाचता पण येते, पण फक्त दुबई हा शब्द आधी माहिती नाहीये एवढ्याच कारणाकरता त्याला ते वाचता येणार नाही. म्हणजे आहे की नाही कमाल. मराठी ही पानाच्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि अरबी भाषा ही म्हणजे उर्दू, फारसी, सिंधी वगैरे भाषांप्रमाणे पानाच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. तुम्ही म्हणाले आम्हाला माहिती आहे, नवीन काय सांगितलं, नवीन काय ते आता सांगणार आहे. ते असं की अरबी भाषा ही जरी पानाच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जात असली तरी त्यांच्यामध्ये संख्या ज्या आहेत त्या देवनागरी लिपीप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहिल्या जातात. म्हणजे गंमत बघा की समजा मी एखादा अरबी मजकूर लिहितोय म्हणजे उजवीकडून डावीकडे, मध्येच एखादी मोठी संख्या आली तर ती संख्या लिहिण्याकरता किती जागा लागेल ह्याचा मला अंदाज बांधायला लागेल. त्याच्यानंतर त्याच्याप्रमाणे कागदावरती डावीकडे उडी घ्यायला लागेल आणि नंतर ती संख्या डावीकडून उजवीकडे राहायला लागेल. जर माझा अंदाज चुकला तर एक वेळ जागा कमी जरी पडेल नाही तर मोकळी जागा राहील. तर अशी तर्कविसंगत पद्धती ही अरबी भाषेत का आली हा प्रश्न मी अनेक लोकांना विचारला, पण त्याचं काही उत्तर मिळालं नाही. माझं अनुमान हे असं आहे की जगात आतापर्यंत मोठ्यात मोठे शोध लागले त्याच्यातला एक अग्रगण्य शोध आहे शून्य आणि दशांश पद्धतीचा शोध. हा शोध प्रथम भारतात लागला, नंतर अरब लोकांनी तो आत्मसात केला आणि नंतर जगभर त्याचा प्रसार झाला. हा मुळात जेव्हा शोध शून्य आणि दशांश पद्धतीचा अरब लोकांना समजला असेल तेव्हा तो त्यांना एवढा धक्कादायक आणि विस्मयकारक वाटला की लिपीच्या नियमानुसार त्याच्यात काही फेरफार न करता तो त्यांनी जसाच्या तसा उचलला. आणि म्हणून मला वाटतं की आज तागायत अरबी भाषेमध्ये संख्या या डावीकडून उजवीकडे लिहिल्या जातात. दुबईमध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी पु ल देशपांडे आले होते. त्यावेळेला बोलता बोलता ते मला म्हणाले की मला 2 अरबी शब्द येतात. मी म्हटलं कोणते? ते म्हणाले अल्कोहोल आणि अल्जिब्रा. मी त्यांना सांगितलं दोन्ही अरबी शब्द नाही आहेत. अरबी शब्द आहेत कहूल आणि जिबर. फक्त त्यांचं जेव्हा इंग्रजीकरण झालं तेव्हा त्यांना अल हा प्रत्यय उगाच लावण्यात आला. इंग्रजीमधला द म्हणजे अरबीमधला अल. त्याच्यावर ते पु ल देशपांडे पटकन म्हणाले की ह्याचा अर्थ की अल्कोहोल शब्दाचा अल्कोहोल कंटेंट हा फक्त कहूल एवढाच आहे. मी त्यांना हात जोडला. हा अल हा जो प्रत्यय आहे हा आडनावांच्या मागे लावण्याचा इथे प्रघात आहे. उदाहरणार्थ दुबईच्या राज्यकर्त्यांचं नाव आहे, आडनाव आहे अल मक्तूम, शारजाचं आहे अल कासिमी, अबुधाबीचं आहे अल नाहयान आणि माझं आहे अल कुफली. आधी उल्लेख केल्याप्रमाणे शेकडो अरबी शब्द हे मराठीत सर्रास वापरले जातात. ते एवढे आपल्या अंगवळणी पडलेले आहेत की ते अरबी शब्द आहेत आपल्याला अजिबात जाणवत नाही. आता प्रश्न असा येतो की हे शब्द अरबीतून मराठीत आले का मराठीतून अरबीत गेले? तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की याच्यापैकी बहुतेक शब्द हे अरबीतून मराठीत आलेले आहेत. ह्याचं कारण असं की मराठीमध्ये ते एकांड्या शिलेदाराप्रमाणे अलिप्त असतात, पण अरबीमध्ये त्याची नाम विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अशी सगळी रूपं बघायला मिळतात. उदाहरणार्थ करार हा शब्द घ्या. आपण मराठीत नेहमी करार हा शब्द वापरतो, पण त्याला आगापिछा काय नाही. पण अरबीमध्ये त्याची कर्ररा, युखर्रिर, मुखर्रिर, मुकर्रर, करार अशी त्या शब्दाची संपूर्ण कुंडली मांडलेली आहे. असे
अरबीपासून मराठीत आलेले काही शब्द मी आता फळ्यावर दाखवणार आहे, म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया तो जमतो का. हे शब्द मराठीत आले कसे. ह्याचे काही शब्द अर्थातच उर्दू आणखी हिंदी या भाषांच्या माध्यमातून आलेले असणार. पण दुसरी पण एक शक्यता आहे की भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर व्यापाराच्या निमित्ताने अरब लोकांची खूप वर्दळ होती. त्याच्यामुळे काही शब्द हे अरबीतून थेट मराठीत आल्याची पण शक्यता आहे. उदाहरणार्थ कोकणामध्ये वातीच्या दिव्याला कंदील म्हणतात, तसंच घोंगडीला बुरणूस म्हणतात. गमत म्हणजे कंदील आणि बुरणूस हे दोन्ही शब्द अरबीमध्ये आहेत. आपण मराठीत आणि याच्या अर्थी व हा शब्द वापरतो. गमत म्हणजे अरबीमध्ये सुद्धा आणि याच्याकरता व हाच शब्द वापरला जातो. पण आत्ता जे शब्द सांगितले ते हिंदी किंवा उर्दूमध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे माझ्या बोलण्याला पुष्टी मिळते. पूर्वीच्या काही दुभाषी लोक